नमस्कार. मी डॉक्टर प्रदीप दिगंबर भदाने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळकोठे, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. निर्मिती कार्यालय, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत आपल्याला इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांची गणित विषयाची संख्या ज्ञानातील अध्ययनस्तर 7 म्हणजे 10 ते 20 संख्या नामेक्रमाने म्हणतो वरून अध्ययनस्तर 8 म्हणजे 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजतो ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे. अध्ययन स्तर 7 विद्यार्थ्याने प्राप्त केला आहे. या स्तरात विद्यार्थ्याला 10 ते 20 संख्या नामे क्रमाने म्हणता येतात. मागची, पुढची, आधीची व नंतरची संख्या नामे विद्यार्थ्याला सांगता येतात हे अपेक्षित आहे. जेव्हा विद्यार्थी 10 ते 20 संख्या क्रमाने म्हणू शकतात तेव्हा पुढची पायरी म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष वस्तूंशी संबंध जोडणे. हे कौशल्य मुलांमध्ये संख्येचा अर्थपूर्ण अनुभव निर्माण करते. 10 ते 20 संख्या नामे क्रमाने म्हणता येण्यापासून 20 पर्यंतच्या वस्तू मोजण्याच्या अध्ययन स्तराकडे कसे न्यायचे हे आपण गाणी, गोष्टी व कृतीच्या माध्यमातून पाहूया. आता यासाठी आपण एक संख्यांचे गाणे घेऊ शकतो. आला 11 मारल्या चक्रा, 12 घेऊन आला वारा, 13ला मग पडल्या गारा, 14 करून गेला वादा, 15 घालून आला सदरा, 16 घेऊन आला पोळा, 19ने केली कमाल, 2 दशक 20ने केली धमाल. यातून विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर 7 दृढीकरण होईल. यानंतर आपण विद्यार्थ्यांना वस्तू मोजण्याकडे नेऊया. यासाठी एक गोष्ट ऐकूया. गंपू सुट्टीत मामाच्या गावाला गेला होता. गंपूच्या मामाच्या शेतात मोसंबीची खूप सारी झाडे होती. गंपू मामाबरोबर शेतात गेला. मामाने त्याला 10 छान छान मोसंब्या तोडून दिल्या. गंपू मामाला म्हणाला, मामा मला अजून 10 मोसंब्या हव्यात. मामा म्हणाला, ठीक आहे, पण मी एक एक मोसंबी तोडून दिली की तुला 10च्या पुढे मोजाव्या लागतील. गंपू म्हणाला, हो मामा, मला 10 ते 20 संख्या क्रमाने म्हणता येतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही गंपूबरोबर मोसंब्या मोजायच्या आहेत बरं का. अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांचा विविध वस्तूंचा वापर करून सराव घेऊ शकतो. आता मोजणीचे कौशल्य अधिक दृढ व्हावे यासाठी छोटीशी कृती विद्यार्थ्यांकडून करून घेता येईल. उदाहरणार्थ पाहूया. चला मोजायला शिकूया. सर्व विद्यार्थ्यांना मैदानावर नेऊन 10 ते 20 यापैकी एक संख्या शिक्षकांनी सांगायची. प्रत्येक विद्यार्थ्याने सांगितलेल्या संख्ये एवढे खडे मोजून शिक्षकांकडे द्यायचे. जो विद्यार्थी सर्वात पहिले बरोबर खडे मोजून आणेल तो 10 ते 20 मधली दुसरी संख्या सांगेल व विद्यार्थी कृती करतील. प्रत्येक विद्यार्थ्याचे खडे मोजून शिक्षकांनी खात्री करावी. अशा प्रकारे विविध वस्तू जसे पाने, चिंचोक्या, परिसरातील उपलब्ध वस्तूंचा वापर आपापल्या कल्पकतेने आपल्याला करता येईल. यानंतरची कृती आपण पाहूया. ओळखा पाहू. शिक्षकांनी 10 ते 20 वस्तूंचे वेगवेगळे गट म्हणजेच 12 वस्तू, 17 वस्तू अशा प्रकारे द्यायचे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याकडील वस्तू मोजायला सांगायच्या. शिक्षक 10 ते 20 एक एक संख्या नामे बोलतील. ज्या विद्यार्थ्यांकडे तेवढ्या वस्तू असतील ते पुढे येऊन आपल्याकडे असलेल्या वस्तू मोजून दाखवेल. संख्या व मोजलेल्या वस्तू बरोबर असतील तर इतर विद्यार्थी वस्तूंच्या संख्ये एवढ्या टाळ्या वाजवून विद्यार्थ्याचे अभिनंदन करतील. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना गाणी, गोष्टी आणि कृती करण्याची संधी देऊन आपण विद्यार्थ्यांना 10 ते 20 संख्या नामे क्रमाने म्हणतो ह्या अध्ययन स्तराकडून 10 ते 20 वस्तू मोजतो या स्तराकडे नेऊ शकतो. एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे आधीच्या स्तरात प्राप्त क्षमतेची सांगड पुढच्या स्तरातील क्षमतांची घालायची आहे. चला मग गाणी, गोष्टी, कृतीतून गणित शिकणे आनंददायी आणि सोपे करूया. निपुण विद्यार्थी घडविणाऱ्या आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता 3री ते 5वी विद्यार्थ्यांची गणित विषयातील संख्याज्ञान या विषयामधील अध्ययन स्तर 8 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजतो. अध्ययन स्तर 8 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजतो ही अध्ययन क्षमता आपणास विकसित करायची आहे. या स्तरामध्ये काय येणे अपेक्षित आहे व या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो हे आपण समजून घेऊया.
या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजता येणे अपेक्षित आहे. यासाठी पुढच्या समूहात कोणती संख्या असेल अशी जिज्ञासा विद्यार्थ्यांमध्ये जागृत करता येते. ही अध्ययन क्षमता प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना 10 ते 20 संख्यानामे क्रमवार म्हणतो. ही अध्ययन क्षमता प्राप्त असणे आवश्यक आहे. शिवाय 0 ते 9 पर्यंतच्या संख्यानामे क्रमाने म्हणतो. तसेच तेवढ्या वस्तू मोजतो. 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळखतो, वाचतो व अंकात लिहितो. हे अध्ययन क्षमता स्तर विद्यार्थ्यांनी गाठणे आवश्यक आहे. या क्षमतेशी निगडीत पूर्वज्ञानावर आधारित एक छोटासा व्हिडिओ आपण पाहूया. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विद्यार्थ्यांना 10 ते 20 संख्यानामे क्रमवार म्हणता येतात. आता विद्यार्थ्यांनी 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजणे व मोजलेली योग्य ती संख्या सांगणे ही कृती विद्यार्थी करतील. ही अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी विद्यार्थी 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजतात. 10 ते 20 संख्यानामे क्रमाने माहीत असल्यामुळे वस्तू मोजण्याचा सराव देणे अपेक्षित आहे. या क्षमतेचा अधिकाधिक सराव होण्यासाठी विविध कृती व खेळ विद्यार्थ्यांकडून करून घेता येतात. जसे की शिक्षक 10 ते 20 संख्यामधील सांगितलेल्या संख्ये एवढे ठोकळे विद्यार्थी समूहातून मोजून बाजूला काढतील. यात वर्गात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांकडून सराव करून घेता येईल. यासाठी आपणास विद्यार्थ्यांची अजून एक कृती करून घेता येईल. जोडीमध्ये एक विद्यार्थी 10 ते 20 मधील कोणतीही एक संख्या सांगेल व दुसरा विद्यार्थी सांगितलेल्या संख्या एवढ्या वस्तू मोजून बाजूला काढेल. यावर आधारित एक छोटासा व्हिडिओ आपण पाहूया. तू मला 17 गोट्या मोजून दाखव. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. विविध खेळ व कृती सरावातून विद्यार्थ्यांना 10 ते 20 मधील वस्तू मोजता येतील. या अध्ययन क्षमतेमध्ये विद्यार्थी निपुण होतील असा माझा विश्वास आहे. निपुण विद्यार्थी घडविण्याच्या आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अध्ययन स्तर 7 10 ते 20 संख्यानामे क्रमाने म्हणतो. हा जो अध्ययन स्तर आहे हा विद्यार्थ्यांना अगोदरच अवगत आहे आणि तो त्यांना येतो. आता या पुढचा अध्ययन स्तर आहे 8. त्यामध्ये 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू तो मोजतो. मग या वस्तू आपल्याला विद्यार्थ्यांना मोजायला शिकवायच्या आहे आणि ही क्षमता त्यांच्यामध्ये आपल्याला विकसित करायची आहे. यासाठी आपण पुढील प्रमाणे उपक्रम घेऊ शकतो. मुलांना 10 ते 20 पर्यंतच्या संख्या मोजायला शिकवू शकतो. त्याचप्रमाणे अंकांची ओळख, क्रम आणि उच्चार योग्यरित्या शिकवू शकतो. मग यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने त्यांना शिकवणार आहे. तर चला पाहूया पहिला टप्पा कोणता आहे. तर पहिला टप्पा असा आहे, आधी आपण पुनरावृत्ती करू. मग त्यामध्ये 0 ते 9 मुलांना आधीच 0 ते 9 माहीत आहेत याची आपण खात्री करून घेऊया. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ही पायरी मजबूत असेल तर पुढची सोपी होते. 10 नंतर काय येते ते दाखवा. पहा, या 10 मध्ये जर आपण अजून एक जोडले तर काय होईल. 10 मण्यांमध्ये एक मणी जोडा, आता झाले 11. याने मुलांना संख्येची वाढ समजते. एक एक करून मोजणे. मुलांना प्रत्यक्ष बोटांनी, मण्यांनी किंवा वस्तूंनी मोजायला लावा. यात आपण खडे, मणी, मोठ्या आकाराच्या बिया, पेन्सिला
आणि अजून इतर वस्तूंचा वापर करू शकतो. 10 जर संख्या सांगितली तर त्याचं अक्षरी नाव आपण सांगायचं. 11 सांगितले तर अक्षरी नाव आपण सांगायचं. या पद्धतीने आपण 20 पर्यंत त्यांचं घेऊ शकतो. मग प्रत्येक संख्या मोठ्या आवाजात त्यांना म्हणू द्या आणि एकत्र मोजा. मग दृश्य मदत यामध्ये आपण त्यांना संख्या दाखवू शकतो. संख्या चार्टचा वापर करा. रंगीत 10 ते 20 अंक लिहा. प्रत्येक संख्येसमोर चित्र ठेवा. उदाहरणार्थ 11 संख्या असतील तर 11 फुगे, 12 सफरचंद असतील तर 12 सफरचंद, 13 फुले असतील तर 13 फुले. याने संख्या आणि प्रमाण याचं नातं दृश्यमान होतं. आपण जर तालात मोजलं तर ते अधिकच विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतं. तालात म्हणायला शिकवा. 10, 11, 12, 13, 14, 15, 16 बघा, 17, 18, 19, 20 म्हणूया आनंदाने. ताल, हालचाल आणि पुनरावृत्ती यामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते. प्रश्नोत्तराचा खेळ. आपण यात प्रश्नोत्तर घेऊ शकतो. मी म्हणते 15 नंतर काय? मुलं म्हणतात 16. 19 आधी काय? मुलं म्हणतात 18. याने क्रम ओळखणे आणि उलट मोजणे दोन्ही शिकतात. वस्तूंचा वापर. उदाहरणार्थ पेन्सिली, खडे, बिया इत्यादींचा वापर आपण करू शकतो. मुलांना सांगा, ही 20 पेन्सिली आहेत, मोजून दाखव. ते म्हणतील 10, 11, 12 ते 20 पर्यंत ते मोजतील. हाताने मोजल्याने संख्येचा अर्थ स्पष्ट होतो. डिजिटल ॲप्स आणि व्हिडिओसुद्धा आजकाल आपल्याला खूप बघायला मिळतात. मराठी किड्स नंबर्स, त्यानंतर लर्न नंबर्स 10 to 20 असे ॲप्स वापरून दृश्य, आवाज आणि हालचालींनी मोजायला शिकवता येते. याचा सारांश असा की मोजताना करायचे 3 नियम. पहिला म्हणजे वस्तू बघा. दुसरं आहे बोटांनी मोजा. तिसरं आहे संख्या मोठ्याने म्हणा. हवं असल्यास मी तुला 10 ते 20 मोजण्यासाठी रंगीत चार्टचा उपयोग करून दाखवतो असं विद्यार्थ्यांना सांगा. मग त्यात प्रत्येक संख्येसोबत वस्तूचे चित्र असतील. आपणा सर्व जे काही शिक्षक आहेत निपुण विद्यार्थी घडविण्यासाठी त्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.